केली. आता परिचय करून देताना ओंकारनी या तिसऱ्या पर्वासाठी चितळे सरांना कसं बोलवलं, मग संत साहित्य आणि पर्यावरण संबंध असा भाग सांगितलाच. पण आणखी थोडासा माझा याच्या जवळचा संबंध मुद्दामून सांगतो, जो चिपळूणमधल्या खूप जणांना कदाचित माहीत नसेल. मी ज्या वेळेला फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्याला शिकत होतो त्यावेळेला मी आणि माझ्या मित्रांनी मिळून दुर्गरसिक नावाचा एक ट्रेकिंग क्लब सुरू केला होता. आजही तो सुरू आहे. आणि त्याच्या मार्फत आम्ही तोरणा, राजगड, सिंहगड या किल्ल्यांचा काय पण म्हणूया स्वच्छता आणि तिथल्या काही डागडुजींचा प्रकल्पही राबवला. आणि किल्ल्यांची मॉडेल्स करणं याच्यासाठी सुद्धा काही अभ्यास केला. आणि त्या निमित्ताने अनेक किल्ले, म्हणजे सगळे तर होणं शक्यच नाही महाराजांचे, पण साधारण 100च्या वर किल्ले माझे चालत फिरून झाले. पुणा ते रायगड चालतही फिरून झाले. त्यामुळे तसा या विषयाशी थोडासा जंगलवाटा चोखाळलेला एक गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी असा थोडासा संबंध माझाही आहे. अर्थात हे करत असताना मला 9वी पासून ज्या महापुरुषांनी वेळ लावलं ते महापुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी, की ज्यांचं वाङ्मय वाचताना मी अक्षरशः थक्क झालो तेव्हाही आणि आत्ताही मी थक्कच आहे. की कुठला विषय या माणसाने सोडला नाही. या जगामध्ये असं काही नाही की जे दासबोधात किंवा अन्यत्र समर्थांच्या लिटरेचरमध्ये, वाङ्मयामध्ये आलं नाही. आणि ते पाहत असताना मग समर्थ किती फिरले, समर्थांनी काय काय केलं ते पाहताना आणखीन ती वाचनाची आणि फिरण्याची ओढ वाढत गेली. गंमत म्हणजे माझ्या बाबांना तीच आवड होती आणि त्या आवडीमुळे बाबांनी सुद्धा आम्हाला तोच धडा दिला. म्हणजे आता भाषण सुरू करताना सुद्धा मला बाबांची आठवण अशासाठी येते की माझी आणि माझ्या भावाची मुंजे झाल्यानंतर पहिला उद्योग बाबांनी काय केला असेल तर मुंजे झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्हाला रायगडवर घेऊन गेले आणि महाराजांच्या समाधीसमोर उभं करून आम्हाला एवढंच सांगितलं, हे होते म्हणून तुम्ही मुंजा करायला ब्राह्मण राहिला. आणि तो संस्कार अजूनही मी विसरलो नाही. म्हणजे त्यांनी गायत्री मंत्राचा उपदेश तसा दिला, कारण वडिलांकडनं गायत्री मंत्राची दीक्षा मिळते, तसा हाही एक संस्काराचा भाग बाबांनी आम्हाला दिला, मला आणि भावाला. आणि तो वसा उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको या न्यायाने अजूनही जपण्याचा प्रयत्न आमच्याकडून घडत आहे. ज्या वेळेला समर्थांचं वाङ्मय पाहायला सुरुवात केली तेव्हा मला पहिलं काय आवडलं तर समर्थ रामदास स्वामींना एकदा एका माणसाने प्रश्न विचारला की मला माझ्या आसपास झाडं लावायची, कोणती झाडं लावू. मग समर्थांनी सुरू केलं, प्रसंग आला स्वभावे बागेमध्ये काय लावावे, म्हणून घेतली नावे काही एक. विषय आला म्हणून सांगतो बागेमध्ये कोणती झाडं लावा. प्रत्येक ओळीत साधारण 10 ते 12 झाडांची नावं, अशा 50च्या वर ओव्या, म्हणजे अगदी एक्झॅक्ट आकडा सांगायचा झाला तर 52. आणि शेवटची ओवी काय 53वी, 18 भार वनस्पती नावे सांगावी किती, अल्प बोलिलो श्रोती क्षमा केली पाहिजे. म्हणजे पहिली आणि शेवटची ओवी प्रस्तावना आणि समारोपाची सोडली, ज्या 2 आता मी म्हटल्या त्या, तर मधल्या 51 ओव्यांमध्ये किती असतील, 51 गुणिले 10, सरासरी करू आपण, 510 झाडांची नावं जी बागेत लावायची आहेत. आणि तरी समर्थ म्हणतात अल्प बोलिलो श्रोती, जरा छोट कमी सांगितलं, क्षमा केली पाहिजे, मला क्षमा करा, जरा कमीच सांगितलं. म्हणजे या माणसाला किती माहिती असेल. बाबांचेच मित्र होते मारुती चित्तमपल्ली, ते जेव्हा चिपळूणला आमच्याकडे आले होते तेव्हा गप्पा मारताना संत वाङ्मय सगळे विषय निघाले होते. आणि त्यावेळेला चित्तमपल्ली सर म्हणाले, तू 9वीला विज्ञान शिकवतोस, सायन्स शिकवतोस, मग वनस्पतींचं वर्गीकरण पहिलं कोणी केलं. तर मी आपलं पुस्तकातलं सांगितलं, कार्ल लिनियस, विटाकर या लोकांनी हे काम केलंय. ते म्हणाले बरोबर आहे, पण तू दासबोध वाचतोस म्हणतोस ना, समर्थ वाङ्मय वाचतोस असं तू सांगितलंस. मग म्हणाले हे बाग प्रकरण आहे ते वेगळं काय.
आणि नीट निरीक्षण कर, मला त्यांनी ओव्या त्याच्यातल्या शिकवल्या, चित्तमपल्ली सरांनी दाखवल्या आणि अर्थ सांगितला. ते म्हणाले एका ओवीत जर वेलवर्गीय वनस्पती असतील तर सगळ्या त्या ओवीतल्या वनस्पती वेल वर्गातल्या आहेत. म्हणजे काकडी असली तर मग काकडीच्या बरोबर पडवळ पण आहे, दोडका पण आहे, तीच आहे, त्याच्यात आंबा नाहीये. म्हणजे हे पण म्हणाले एक प्रकारे क्लासिफिकेशनच आहे, एक प्रकारे एक पण वर्गीकरणच आहे जे समर्थांनी त्यांच्या पद्धतीने केलंय. त्यामुळे पुन्हा एक वेगळी दृष्टी मला त्याच्यातनं जरा थोडीशी मिळाली. याच वेळेला मग मी चित्तमपल्ली सरांना आणखीन एक प्रश्न विचारला होता की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एका ओवीत असं म्हटलंय, हिवराची सावली सज्जनाला विषासारखी असते. हिवर नावाचं एक झाड आहे, त्याची सावली सज्जनाला विषासारखी असते. म वा धोंड नावाचे संत वाङ्मयाचे खूप मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांचं ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी असं एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये ते धोंड सर असं म्हणतात की मला प्रश्न पडला की एखाद्या झाडाची सावली ही विषारी कशी असते, आणि विषारी जर असेल तर ती सज्जनाला विषारी का? दुर्जनाला ठीक आहे, त्याला मारून टाकेल, सज्जन माणसाला त्याचं विषासारखं काय आहे? म्हणजे मला ते कळेना. म्हणून मग मी अनेक वनस्पती शास्त्रातल्या लोकांना प्रश्न विचारला, हे कसं काय? एकालाही त्याचं उत्तर देता आलं नाही. पण म्हणाले मला लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या नावाचं आत्मचरित्र वाचायला मिळालं. दोन सर त्यांच्या लेखामध्ये लिहितात, लक्ष्मण मान्यांचं आत्मचरित्र आहे, त्याचं नाव आहे उपरा, आणि लक्ष्मण गायकवाडांच्या आत्मचरित्राचं नाव आहे उचल्या. म्हणजे नाहीतर काय होईल की कन्फ्युजन होईल, मग तुम्हाला वाटेल हा संदर्भ चुकीचा देतोय का? तर हे दोन वेगळे आहेत, गायकवाड आणि माने. तर लक्ष्मण गायकवाड असं म्हणाले की आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत काय करायचो तर जंगलात जायचो. आता शाळेच्या मधल्या सुट्टीत जंगलात जायचो म्हणजे एवढी मधली सुट्टी होती का? आता जुने जे मराठी शाळेत शिकलेत त्यांना माहिती आहे, सकाळी शाळा झाली की मध्ये एक 2-3 तासाचा ब्रेक असायचा आणि परत संध्याकाळचं सत्र भरायचं. तर त्या वेळात म्हणाले आम्ही जंगलात जायचो आणि काय करायचो, हिवराच्या झाडाची साल काढायचो आणि ती दप्तरात भरून ठेवायचो. परत येताना आम्ही ती साल दारू गाळणाऱ्या लोकांना विकत होतो, कारण म्हणाले त्याने त्याची नशा वाढते. आणि मग दोन सर म्हणाले मला उत्तर सापडलं, कारण सज्जन माणूस हिवराच्या झाडाच्या सावलीत गेला याचा अर्थ समाज बघताना काय बघणार, त्या साल काढायला गेला. आता साल कशासाठी? त्या कामासाठी. म्हणजे जसं ते म्हणतात ना की ताडाच्या झाडाखाली बसून दूध प्यायलं तरी लोक घ्यायचा तो अर्थ घेतात, तसं मी चित्तमपल्ली सरांना हा संदर्भ दिला आणि म्हटलं सर दोन सर असं म्हणतात. ते काही बोलले नाहीत, म्हणाले ते खूप मोठे आहेत, पण एक सांगू का, माऊली इतके सात्विक आहेत ते दारूचा उल्लेख करतील असं मला वाटत. मग म्हटलं याचा संदर्भ काय असेल? तर त्यांनी त्याचा उत्तर दिलं चित्तमपल्ली सरांनी की म्हणाले हिवराचं झाड आहे ना, त्या झाडामध्ये अतिशय गोड असा रस असतो आणि त्यामुळे डोंगळे त्या झाडाकडे जास्त आकर्षित होतात, कारण त्याला त्यांचा गोड पदार्थ मिळतो. मग आता इथे जर मला खाणं आहे तर माझं घर तिथेच बांधलं तर सोपं आहे. म्हणून ते आपलं वारुळ सुद्धा तिथेच तयार करतात झाडाच्या खाली. आणि मग त्यांचं वारुळ तयार झालं की त्या आयत्या बिळात राहणारा येतो तिथे, की जो वारुळात राहतो त्याला स्वतःचा वारुळ करता येत नाही. आणि म्हणून सज्जन माणूस हिवराच्या जवळ जाणं टाळतो. हिवराच्या जवळ जाणं टाळतो. का टाळतो? कारण तिथे असणारा विषारी हा मला दंश करू शकेल म्हणून ती सावली झाली विषारी. आता बघा ओवी एकच, दोन तज्ञांची मतं कशी आहेत बघा. आता गंमत सांगतो की या हिवराचा संदर्भ आणखीन कुठे येतो? रामायणात येतो. ती मंथरा होती ना, त्या मंथरेने कैकेयीला काही वेगळं सांगितलं आणि पुढे काय प्रसंग घडला आपल्याला माहिती आहे. त्या प्रसंगाच्या आधी कवी सांगतात की मंथरा आणि कैकेयीचं संभाषण होण्यापूर्वी मंथरा हिवराच्या झाडाखाली जाऊन आली होती. म्हणजे तिने
काहीतरी त्याचा स्वाद चाकलेला होता म्हणून ती बिंदास बोलली. म्हणजे असे काही संदर्भ वेगळ्या प्रकारे आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने संत वाङ्मयातही मिळतात आणि रामायण महाभारत आदी रचनांमध्ये सुद्धा ते आपल्याला ओझरते येऊन जाताना दिसतात. मगाशी मी जे वनस्पतींचं वर्गीकरण म्हटलं ना, या वर्गीकरणाचा एक भाग श्रीमद भागवतामध्ये पण येतो. आज दुर्दैवाने काय झालंय माहितीये का, की भागवत कथा म्हटल्यानंतर गाणं, भजन आणि याच्यातच 3 तासापैकी 1 तासाभराचा भाग निघून जातो. मग त्याच्यानंतर संपता काय असतं तर पाळणा असतो, ती रासलीला असते, दहीहंडी असते. मला कुठल्याही भागवतकारावरती टीका करायची नाही, पण हे सगळे प्रकार झाल्यामुळे भागवतातला जो ज्ञानाचा भाग सांगायचा आहे त्याचा वेळच कमी होतो. भागवतामध्ये अगदी सुरुवातीला विदुर आणि मैत्रेय ऋषी यांचा संवाद आलाय. विदुर आणि मैत्रेय, आणि त्या संवादामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी सजीव सृष्टीचे 10 प्रकार पडतात असं सांगितलंय. 10 भाग आहेत. मग त्यांनी वर्गीकरण कसं केलं ते म्हणाले, काही प्राणी असे आहेत की ज्यांना 2 नख आहेत, काही प्राणी असे आहेत की ज्यांना 4 नख आहेत, काही प्राणी असे आहेत की जे सरपटणारे आहेत. जे मी मगाशी क्लासिफिकेशन म्हटलं हेच चाललंय ना, त्या प्रकार तो तेव्हाच आहे, अनेक हजार वर्ष मागचा आहे. त्यामुळे तेव्हा काही त्यांनी रेप्टाईल म्हटलं नाही किंवा आणखीन काही वर्टिब्रेट, इनवर्टिब्रेट वगैरे असले शब्द नाही घेतले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. त्यांनी सांगितलं वनस्पती ह्या वेगळ्या का दिसतात, तर म्हणाले वनस्पती या आपलं अन्न पायानी घेतात. वनस्पती आपलं अन्न पायानी घेतात म्हणून त्यांना पादप असा शब्द आहे. पाद म्हणजे पाय, पाय म्हणजे कोणते, मुळ. आता आपण उभे राहिल्यानंतर आपले पाय, तसं वनस्पती उभे आहेत तर त्यांचे पाय म्हणजे त्यांची मुळं. त्या मुळांनी ते सगळं शोषून घेतात म्हणून वनस्पतींना म्हणायचं पादप. पुढे म्हणाले हे अन्नग्रहण आहे, ते अन्नग्रहण करण्यावरून प्राण्यांचे प्रकार पडतात. मनुष्यासारखे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये अन्न ग्रहण केल्यानंतर अन्नाचा प्रवाह वरून खाली येतो आणि 4 पायांच्या प्राण्यांमध्ये अन्नाचा प्रवाह आडवा जातो म्हणून म्हणाले त्यांच्यात भेद आहे. पुढे मैत्रेय ऋषी विदुराला सांगतात की म्हणाले झाडांचे सुद्धा औषधी, वनस्पती, त्वक्सार असे वेगवेगळे 6 प्रकार आहेत. म्हणजे झाडांना साल असणारी झाडं, त्याला त्वक्सार असं म्हटलंय. त्वक म्हणजे त्वचा, झाडाला त्वचा असणं म्हणजे झाडाला साल असणं. आता सगळ्या झाडांना साल नसतात, काही झाडं आधाराने वाढणारी आहेत ज्यांना आपण वनस्पती आहे म्हणतो, वेल म्हणतो, मग त्यांना नाव आहे वनस्पती. पुढे त्यांनी सांगितलं अशी काही झाडं आहेत की जी झाडं महाकाय आहेत, मग त्याला काय नाव आहे, त्यांना नाव आहे द्रुम. आता गंमत बघा, आपण जर स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मराठीचं पुस्तक पाहिलं तर हे सगळे समानार्थी शब्द म्हणून देतात. झाड, द्रुम, वनस्पती, औषधी, तसं नाहीये. भातासारखी पिकं जी आहेत ना ती 4 महिन्याचीच आहेत. 4 महिन्यानंतर ती संपून जातात. तुम्ही ती कापा नाही तर कापू नका, ती जगत नाही, पुढच्या वर्षीला काढू, टिकत नाहीत ती. त्यांचं आयुष्यच तेवढं आहे, मग ते आहेत औषधी. असे प्रकार त्यांनी केले. म्हणजे हेही एक प्रकारे वनस्पतींचं वर्गीकरण नाहीये का, की जे भागवतामध्ये येऊन गेलं. आज ना या ग्रंथांचा अशा दृष्टीने सुद्धा अभ्यास व्हायला हवा. ज्ञानेश्वरी वाचणारा परमार्थ म्हणून ज्ञानेश्वरी वाचेलच, पण अन्य संदर्भ पण घ्यायला हवे. आता बघा, ज्ञानेश्वरी ऐकणारे 3 प्रकार होते, 3 नमुने होते. एक म्हणजे अर्जुन, दुसरा संजय आणि तिसरा धृतराष्ट्र. अर्जुन कसा होता तर भगवंतानी जे सांगितलं ते नीट ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते कृतीत आणलं. म्हणजे सुरुवात झाली त्यावेळेला जो अर्जुन आहे तो म्हणतो मला हे युद्ध नको,
आणि शेवट काय म्हणतो, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा, माझा मोह नष्ट झाला, माझ्या कर्तव्याची स्मृती मला प्राप्त झाली, आता तू फक्त सांग काय करू. म्हणजे जे ऐकलं, श्रवण केलं ते कृतीत आणणारा हा पहिला श्रोता, चांगला श्रोता. संजय कसा आहे, तो ऐकतोय, जे ऐकलं त्याने आनंदित होतोय, पण जे ऐकलं ते दुसऱ्याला सांगून तो मोकळा होतोय, त्याच्यावर मननाची प्रक्रिया नाही होत आहे. आणि तिसरा जो आहे ना तो धृतराष्ट्र, तो कसा आहे, तो म्हणतो हे नको ते का सांगतोयस, माझी मुलं जिंकतील का हरतील तेवढंच मला सांग. म्हणून माऊलींनी या धृतराष्ट्रासाठी ज्ञानेश्वरीत फार शेलक्या शब्दांची योजना केली. माऊली म्हणतात हा धृतराष्ट्र म्हणजे पाण्यात बसलेल्या रेड्यासारखा आहे की त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या भावनांचा परिणाम होत नाही असा. पण माऊलींनी 15व्या अध्यायाच्या शेवटी असं म्हटलं की असं असून सुद्धा धृतराष्ट्राने जे ऐकलं ना, ते ऐकलेलं धृतराष्ट्राला पुढे उपयोगी पडलं. कसं उपयोगी पडलं, माऊलींनी त्याला दाखला दिला. ज्याप्रमाणे एखादा शेतकरी द्राक्षाच्या वेलाला दूध घालतो, पाहणारा म्हणतो दूध वाया घालवलं, मातीत घातलं, पण ज्या वेळेला द्राक्ष येतात तेव्हा लक्षात येतं की दुधाची गोडी द्राक्षात आली आहे. त्याप्रमाणे धृतराष्ट्राने तेव्हा जे कानावर पडलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तरी मरताना मात्र स्थिर मनाने, शांतपणाने, स्थितप्रज्ञ वृत्तीने मृत्यूचा स्वीकार केला. म्हणजे गीता त्याला तेव्हा उपयोगी पडली. त्याच्या मृत्यूने कळलं की गीता त्याने नीट ऐकली. आता मी हा संदर्भ दिला अशासाठी की मग आता जे द्राक्षाची शेती करत असतील, द्राक्ष लागवड करत असतील, त्या माणसाने कधी प्रयोग करून बघितला का की द्राक्षाला दूध घातलं तर काय होतं. आणि त्याच्या पुढचा टप्पा, आपण कोकणात राहणारे आहोत, आपण आंब्याला दूध घातलं तर काय होईल, प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, नाही का, प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. पण हे जेव्हा आपण वाचू, त्याची ओळख करून घेऊ, तेव्हा कळेल की अरे हा हे पण त्याच्यात आहे. केवळ संत वाङ्मयामध्ये धर्म, अधर्म, ब्रह्म, माया, मोक्ष, मुक्ती एवढेच भाग नाहीये. तुमचं माझं आयुष्य जेव्हा इथे सुखकर होईल तेव्हा आम्ही परमार्थ नीट करायला लागू. नाही तर कसा परमार्थ करणार सांगा. परमार्थ जर करायचा असेल तर माझं इथलं नीट पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणतात ज्याचे ऐहिक धन नाही त्याचे परत्र पुससी काही. ज्याचं हेच इथलंच वागणं नीट नाही त्याच्या परत्राबद्दल कशाला विचार करतो. तसं इथलं आयुष्य सुखकर होण्यासाठी मी काय करावं. मग ज्ञानेश्वर माऊलींपासून समर्थांपर्यंत सगळ्यांनी सांगितलं झाडं लावा, महावने निर्मावी असं म्हटलं. महावनांची निर्मिती करावी. वन नाही म्हटलं, महावन म्हटलं. म्हणजे संख्या किती असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल. भविष्योत्तर पुराण नावाचं एक पुराण आहे आपल्याकडे. त्या पुराणामध्ये पुराणकार असं म्हणतो की तुम्ही घर बांधलात ना तर घराच्या सभोवताली झाडं लावा. मग कोणती कोणती लावाल. मग त्यांनी त्याची यादी दिली त्या पुराणकाराने. काय म्हणतात ते, अश्वत्थमेकम पिचुमंदमेकम न्यग्रोधमेकम दशचिच्चिनेकम कपित्थ बिल्वामली त्रयम च पंचाम्ररूपी नरकम न पश्येत. अश्वत्थम एकम, एक अश्वत्थ म्हणजे पिंपळ लावा. पिचुमंदमेकम म्हणजे एक कडुलिंबाचं झाड, एक कवठाचं झाड. अश्वत्थमेकम पिचुमंदमेकम न्यग्रोधमेकम. न्यग्रोध, न्यग्रोध म्हणजे वड. जे विष्णू सहस्रनाम म्हणत असतील त्यांना आठवेल की हा न्यग्रोध विष्णू सहस्रनामात पण येतो आणि अश्वत्थही येतो आणि या दोघांबरोबर उंबर पण येतो. अश्वत्थो दुंबरो श्वत्थश्चाणूरांध्र विशूदना.
म्हणजे विष्णू कुठे कुठे आहेत? त्या झाडात पण आहेत ना. त्याचे पारमार्थिक अर्थ नंतर काढू, त्याचा काही आता आपण व्यवहाराने आपल्या विषयाला धरून बघू. अश्वत्थ म्हणजे काय? अश्वत्थम एकम, एक पिंपळ. पिचुमंदम एकम, एक कडुलिंब. न्यग्रोधम एकम, एक वड. दशचिच्चिणीकम, चिंचेची 10. कपित्थ म्हणजे कवट. कपित्थ बिल्व आमली म्हणजे कपित्थ कवट, बिल्व बेल आणि आमली म्हणजे आवळा. कपित्थ बिल्वामली त्रयम च, प्रत्येकी 3. आणि पंचाम्र रोपी, आंब्याची 5, कलमाची नाही. आता किती झाडं झाली बघा. अश्वत्थमेकम, पिचुमंदमेकम, नग्रोधमेकम 3 झाली. दशचिच्चिनीकम 13 झाली. कपित्थ बिल्वा मलित्रयम च म्हणजे 3 9, 13 आणि 9 22. आणि पंचाम्र रोपी एकूण झाली 27. ही 27 झाडं लावून जर तुम्ही तुमच्या घराच्या भोवती जगवली तर भविष्योत्तर पुराणकार म्हणतात तुम्ही नरकम न पश्येत, तुम्हाला नरक लाभणार नाही, म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल. मी म्हणतो तो स्वर्ग नरक ठेवू बाजूला. आपण आपल्या घराच्या भोवती जर ही अशी झाडं झाली तर घराचा स्वर्ग नाही का होणार? कारण ही वेगवेगळ्या ऋतूमध्ये फळं देणारी झाडं आहेत, ते पक्षी वगैरे सगळे तिथे किती छान येतील. आणि गंमत अशी आहे की ज्या वेळेला आमच्याकडे झाडं विपुल प्रमाणात होती ना, तेव्हा सुद्धा हा वृक्ष लागवडीचा पुरस्कार त्या लोकांनी केला. समर्थ रामदास स्वामी, ज्यांचा मी अगदी पहिल्यापासून सारखा उल्लेख करतोय की झाडं लावा, बाग प्रकरण जे मी सांगितलं, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जंगल किती होतं? तुम्ही जर राजा शिवछत्रपती ब म पुरंदर यांचं वाचलं असेल किंवा पुन्हा उघडून पहा, त्याच्यामध्ये एक संदर्भात आहे कोकणातली जंगलं, महाराष्ट्रातली जंगलं याच्या संदर्भात एक उल्लेख आलाय. त्यांनी असं सांगितलं की बखरकारांनी असा उल्लेख केलाय की एक वेळ अस्वलाच्या केसातली ऊस सापडेल, एक वेळ अस्वलाच्या केसातली ऊस सापडेल, पण कोकणाच्या जंगलात हरवलेला माणूस सापडणार नाही. म्हणजे जंगल किती दाट असेल. आणि असं असतानाही समर्थ म्हणतात प्रसंगाला स्वभावे बागेमध्ये काय लावावे. म्हणजे झाडांचं महत्व किती त्यांना वाटत होतं नाही का? आम्ही हे विचारच करत नाही की अरे या झाडांनी काय काय दिलंय आम्हाला, त्या झाडांना आम्ही का नमस्कार करतो. आम्ही अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मठात जातो, दर्शन घेतो, गुरुवार असला फुलं नेतो, पेढे नेतो, सगळं करतो, पण स्वामींच्या चरित्राचं डोळस वाचन तेवढं करत नाही. आता डोळस वाचन म्हणजे काय? अक्कलकोट स्वामी महाराज गणपतराव जोशी नावाच्या माणसाकडे गेले होते अक्कलकोट, बकरी मधलीच कथा येईल. आणि तिथे गेलेले असताना त्या जोशांचा एक माणूस समोरच्या कडुलिंबावरती चढला आणि तिथल्या त्याच्या फांद्या तोडायला लागला. महाराजांनी ते पाहिलं मात्र आणि घरात थैमान घालायला सुरुवात केली. माझ्या पालखीचा दांडा कोण तोडतो? काय शब्द आहेत पहा, माझ्या पालखीचा दांडा कोण तोडतो? त्याला खाली उतरायला लावलं. आता विचार करा, पालखीचा तोल कशावरती आहे? सगळी पालखी उचलून घ्यायची असेल तर त्याचा तोल कशावरती आहे? दांड्यावरती आहे. दांडा नीट असेल आणि नीट बसवला असेल तर पालखी उचलायला हलकी जाईल. तो चुकीचा बसला असेल तर ती जड होईल, त्याचा बॅलन्स जाईल. मग ही पृथ्वी हा पालखीचा बेस असेल आणि आकाश हा वरचा डोम सारखा भाग असेल तर ही सुद्धा निसर्ग देवतेची पालखी नाही का? आणि मग त्या पालखीचा तोल सांभाळणारा दांडा कोण? तो दांडा म्हणजे झाड. जो मी सुरुवात करताना श्लोक म्हटला, मूले ब्रह्मा मध्ये विष्णू शाखायाम च महेश्वरः पत्रे पत्रे तु देवाश्च वृक्षराजाय ते नमः. हा श्लोक अक्कलकोट स्वामी महाराज रोज म्हणत असत. हा त्यांच्या बकरीमध्ये संदर्भ आहे. मग आता थोडासा विचार करू.
की स्वामी महाराजांच्या नावाने किती ठिकाणी झाडं लावली गेली. म्हणजे आम्ही भक्ती पूर्ण करतोय का आमच्या भक्तीत काहीतरी न्यून आहे, नाही का? जर स्वामींना प्रिय असं आपल्याकडनं काही घडावं वाटत असेल तर आम्ही झाड लावायला नको का? कुठलं ते आपण ठरवा. पण स्वामींना आवडतं काय? वृक्ष लागवड आवडते. नुकतीच मागच्या आठवड्यामध्ये गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे उत्सव आणि कार्यक्रमांची अगदी रेलचेल झाली. पण तिथेही परत गजानन विजयचं पारायण करायचं. पारायण कसं करायचं? समर्थ म्हणतात तसं की आमच्या पारायणाची पद्धत अशी, पाठ म्हणता आवरेना पुसता काहीच कळेना. एकदा वाचायला सुरुवात केली की थांबणं माहित नाही. पण जर विचारलं बाबा तू आत्ता काय वाचलंस ते मला विचारू नका. एकदा सुरुवात केली, समर्थांनी फार सुंदर म्हटलं. ते म्हणतात घासामागे घास घेतला अवकाश नाही चावायाला अवघा बोकाणा वरीला पुढे कैसे. घासामागून घास तेवढ्या तोंडात टाकत गेला, चावणच झालं नाही तर पचण्याचा विषय येतो कुठे? आमची तशी अवस्था झाली आहे. आम्ही गजानन विजय वाचतो किंवा नीट सांगू वाचून टाकतो, विचार नाही करत. विचार नाही करत. खरंच बघा मुद्दामून पहा, महाराजांनी जो प्रकट दिनाच्या वेळेला जो केलेला चमत्कार आहे किंवा लीला आहे त्यांची, पत्रावळीवरचं उष्ट अन्न खाणं का केलं? अन्न फुकट घालवू नका, अन्न वाया घालवू नका. आणि पाणी पिताना सुद्धा कुठलं प्यायले? शुद्धच प्यायले असं नाही, साठलेलं पाणी प्यायले. म्हणजे पाण्याचंही महत्व त्यांनी दाखवलं ना, अन्नाचंही दाखवलं, पाण्याचंही दाखवलं. आणि त्याच्या बरोबरीने त्यांचा एक शिष्य होता भास्कर नावाचा. तो शिष्य ज्या वेळेला मेला त्यावेळेला त्याच्या दिवसाचं जेवण वगैरे झालं, दिवसवाराचं जेवण. आणि त्या भागात पद्धत आहे की सगळ्या गावाला जेवायला बोलवायचं. मैदानामध्ये त्या जेवणाच्या पंक्ती जेव्हा बसल्या तेव्हा कावळे आले मोठ्या प्रमाणात. आणि त्या कावळ्यांनी ते खायला सुरुवात केली, त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे वाढलेल्या पानांमध्ये कावळे उड्या मारायला लागले. मग गाववाल्यांनी काय केलं, गावात ते काही भिल्ल बोलावले आणि त्यांना सांगितलं तुम्ही तुमचे तिरकामटे घेऊन या आणि कावळे टिपून काढा, म्हणजे मारून टाका. महाराज म्हणाले तसं काही करू नका, त्यांना पहिलं स्वतंत्र खायला द्या, परत त्रास द्यायला येणार नाही. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपल्याला कोणता धडा दिला नाही का? त्या निसर्ग चक्रामध्ये कावळाही महत्वाचाच आहे. तो एक संपला तर त्या चक्राला केवढा त्रास होईल. हा धडा त्यांनी कृतीने दिला ना, नाही का? तो धडा त्यांनी कृतीने दिला, आम्ही तेवढाच विचारात घेतला नाही. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या बकरीमध्ये आपण जर पाहिलं किंवा अगदी आता म्हटलं तसं गजानन महाराजांच्या पोथीमध्ये पाहिलं तर या दोन्ही सत्पुरुषांनी माजलेल्या प्राण्यांना सुद्धा शासन करू दिलं नाही, त्यांना शहाणं केलं. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरित्रात सुंदरी नावाची मांजरी आहे की जी पिसाळली होती. तर महाराजांनी तिला विचारलं का ग चावटे माजलीस का? आणि तिला एक चापट ठेवून दिली, ती शांत झाली. आणि गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये एका कीर्तनकाराचा घोडा आहे, एक अतिशय त्रास देणारी गाय आहे की ज्यांना महाराजांनी शांत केलंय. मी कथा नाही सांगत बसत त्या, म्हणजे त्याला त्याच्यातनं दाखवायचंय काय, शिकवायचंय काय की या प्राण्यांना सुद्धा सांभाळणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. म्हणून संत वाङ्मयाचं किंवा पुराणांचं डोळस वाचन झालं पाहिजे. मुळात आम्ही पुराण हा शब्दच पुढे इतका असा हेटाळणीसारखा वापरतो ना, जुनं पुराण, तसं नाहीये. पुराण शब्दाची कोड आहे पुरा नवम भवती इति पुराण. म्हणजे जे जुनं असलं तरी आजच्या काळाला तंतोतंत लागू पडतं त्याला पुराण असं म्हणतात. तुम्ही मुद्दामून अग्निपुराण काढून बघा. अग्निपुराण, या अग्निपुराणामध्ये
एका अध्यायामध्ये, मी चुकत नसेल तर 79वा अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये झाड लावण्याचा विधी दिलाय. वृक्षारोपण करण्याचा धार्मिक विधी कसा असावा, त्याचे श्लोक कोणते, त्याच्यापासून सगळा भाग त्या अग्निपुराणात दिलाय. कुठल्या झाडाचा कुठला औषधी उपयोग आहे तेही अग्निपुराणकार सांगून गेले. दुसरा वेगळा अध्याय त्या 79व्या मध्ये नाही, दुसऱ्या अध्यायामध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वावडिंगाचा उपयोग अग्निपुराणात आहे. वावडिंग कशाला वापरा, त्रिफळा चूर्णाचा उपयोग अग्निपुराणात आहे. मी आता हे सगळं ऐकल्यानंतर आपले त्रिफळे उडून जातील, म्हणजे क्लीन बोल्ड म्हणतात तसं, की अरे नाही हे आम्ही बघितलंच नाही, ही आमची चूक नाही का, ही आमची चूक की आम्ही पुराण पुढे ऐकायची म्हणून सोडून दिली, ही आपली चूक आहे. आमच्या ऋषी मुनींनी हे सगळं आम्हाला देऊन ठेवलंय की अरे हे असं असं आहे, हे बघा, त्या झाडांचा विचार करा, त्या झाडांची लागवड करा नियोजनबद्ध. तोही त्यांचा आग्रह आहे. शिवपुराण असेल, देवी भागवत असेल, ते ग्रंथ सांगतात सगळ्यात पुण्यकारक कर्मांमध्ये झाड लावणं हे एक पुण्यकर्म आहे. पण त्यांची बारीक सूचना काय आहे माहितीये का, ज्या ठिकाणी ते झाड लावलं असता तुम्हाला त्याच्या सावलीचाही उपयोग होणार नाही अशा ठिकाणी झाड लावलं तर तुम्हाला पुण्य मिळेल. म्हणजे माझ्या घराच्या आवारात मी आंब्याचं झाड लावलं आणि त्याची फळं काढली तर ते पुण्य नाही. तुम्हाला आंबे मिळाले, त्याचं फळ मिळालं, आता पुण्याची अपेक्षा करू नका. मग पुण्य कुठे, मी डोंगरात लावलं जिथे माझा काही संबंध नाही, मी पाणी नेऊन घातलं, मी सगळी काळजी घेतली, पण त्याचा लाभ बाकीच्यांनी घ्यावा, मी घेतला नाही तर ते झालं पुण्यकर्म. तिथे जाऊन झाडं लावा असं त्यांनी सांगितलं. किती किती विचार सुंदर आहे बघा. आपण नद्या, पाणी यांचा विचार जर केला ना तर त्या नद्यांबद्दल सुद्धा हे पुराणकार इतकं सुंदर सांगतात. त्याच्यामधली एक गमतीशीर गोष्ट सांगतो. त्या नद्यांबद्दल सांगताना हे पुराणकार असं म्हणतात की आंघोळीला गेल्यानंतर कमीत कमी 5 ओंजळी गाळ नदीच्या पात्रातून काढून बाहेर टाकून जर तुम्ही आंघोळ केली तरच तुम्हाला नदी स्नानाचं पुण्य मिळेल. वामन पुराणातल्या 2ऱ्या अध्यायामध्ये हा संदर्भ आहे. मी तो वाचल्यानंतर म्हटलं आम्ही चिपळूणकरांनी हे आधी वाचून घेतलं असतं तर बरं झालं असतं. निदान 5-5 ओंजळी गाळ बाहेर निघाला असता पहिल्यांदाच. तो काळ बाहेर काढून टाकणे हे पुण्यकर्म आहे असं त्यांनी सांगितलंय. नद्यांमध्ये काय काय करू नका, पापकर्म म्हणून त्यांनी सांगितलंय. ते काय काय करू नका त्याची यादी आहे पुराणात. त्याच्यामध्ये त्यांनी नदीमध्ये मलमूत्र सोडू नका, मलमूत्र विसर्जन करू नका, ते पापकर्म आहे असं सांगितलंय. आता शहरांमध्ये कुठे जातं ड्रेनेज, मग आम्ही नक्की काय करतोय नाही का, पुण्य का पाप, पाय आपण असे आपण त्याचे सगळ्याचे विचार करूया. दुसरं त्यांनी सांगितलं नद्यांमध्ये निर्माल्य विसर्जन करू नका, हे पापकर्म आहे. परत सांगतो, नद्यांमध्ये निर्माल्य विसर्जन करू नका, हे पापकर्म आहे असं ब्रह्मपुराण सांगतं. आज आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवी सकट आणि गणपती झाल्यानंतर थर्माकोलच्या आराशी सकट सगळं त्या नदीमध्ये सोडून देतो. मग आम्ही नक्की काय मिळवतो, पुण्य का पाप? लक्षात घ्या, सायन्स सांगून लोकांना सांगितलं तर पटत नाही असं नाही, पण वेळ लागतो. पण धर्माच्या दृष्टीने सांगितलं ना तर लोक तात्काळ कृती करतात. कारण माऊली म्हणतात तसं, देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील, की आम्ही उपजतच भक्ती मार्गी आहोत. त्यामुळे आम्हाला भक्ती मार्गाने सांगितलं तर लवकर पडतं. दारूचे दुष्परिणाम याच्यावर व्याख्यान ऐकून जे होत नाही ना, ते पंढरपूरला जाऊन माळ गळ्यात घातली की लगेच होतं. दुसऱ्या दिवशी तो माणूस सगळं सोडून देतो, आता माळ घातली आहे.
हे होतं कारण तो संस्कार आहे. म्हणून हे जे आपल्याला करायच्या कृती आहेत ना, त्याला पारमार्थिक ग्रंथांमध्ये आधार काय आहे ते शोधून जर दाखवलं तर लोक लवकर वळतात. सगळ्यात महत्वाचं काय असेल ना, तर तुम्ही आम्ही पहिला कृतज्ञता भाव जागृत केला पाहिजे. आम्ही जे जगतो ते ज्या पृथ्वीवर जगतो ती पृथ्वी सुद्धा आमची देवता आहे. किंबहुना आम्ही नाचतो आणि अनेक नवीन नवीन नको त्या गोष्टी करतो, ते पृथ्वीला त्रास देतोय आपण. आणि म्हणून त्या पृथ्वीची क्षमा मागणं, त्या पृथ्वीला नमस्कार करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. म्हणून तर आपल्या ऋषीमुनींनी पहिल्यांदाच सांगितलं, सकाळी उठल्यावर जे काही कराल त्याच्यात पहिला जमिनीला नमस्कार करा. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. का सांगितलं? त्या विष्णुपत्नी पृथ्वीला नमस्कार करा का सांगितलं? ती जाणीव सुरुवातीला ठेवा पहिल्यापासून. अहो, या झाडांच्या किंवा प्राण्यांच्या कत्तली त्याच्यावरती सुद्धा आमच्या ऋषी मुनींनी केवढं लिहून ठेवलंय, केवढं लिहून ठेवलंय. महादोष जे सांगितलेत ना, त्या महादोषांमध्ये विनाकारण झाडं तोडणं इतकंच नाही, विनाकारण गवत तोडणं कापणं हा सुद्धा महादोष सांगितलाय. एक कथा येते, भृगु ऋषी हे वरुणाचे पुत्र आणि त्यांनी आपल्या वडिलांकडनं काही ज्ञान ग्रहण केलं, पण त्यांना असं वाटलं की आता मी पोहोचलो, आता मला सगळं कळलं. तेव्हा वरुणाने त्याला सांगितलं, हे बघ, तुला अजून सगळं काही कळलं नाहीये, तुला ते कळवून घ्यायचं असेल तर पूर्वेकडे चालत जा. काहीतरी वेगळं दिसलं तर थांब आणि परत ये. ती गेले. पुढे गेल्यानंतर त्याला एक वेगळं दृश्य असं दिसलं की काही माणसं एका माणसाला मारतायत आणि त्याचा मांस खात आहेत. एकदम चारा आला अंगावर, हे काय चाललंय? आला परत. वरुण म्हणाले, आता पश्चिमेकडे जा. तेच दृश्य पाहिलं. दक्षिणेकडे जा, उत्तरेकडे जा, प्रत्येक ठिकाणी दृश्य एकच. आणि मग घरी येऊन कपाळाला हात लावून जेव्हा तो बसला तेव्हा वरुणाने विचारलं, काय पाहिलंस? तो म्हणाला, सगळीकडे दृश्य एकच, की काही माणसं होती ती अन्य माणसाला मारत होती आणि त्याचं मांस खात होती. हे मला अनपेक्षित वाटलं, माणसाने माणसाला खाणं, आणि मला त्याचं उत्तर मिळालं नाही. वरुण म्हणाला, याचा अर्थ तुझं ज्ञान पूर्ण नाहीये, तुला कळलंच नाही, तर तुला उत्तर मिळालं असतं, तू काय पाहिलंस त्याचं? मग आता त्याचं उत्तर सांगतो. जे मारत होते ते पूर्वजन्मातले, जे मारत होते ते पूर्वजन्मातले प्राणी होते, आणि ते ज्याला मारत होते तो पूर्वजन्मातला माणूस होता आणि त्याने त्या प्राण्यांची हत्या केली होती. म्हणून आज ते मनुष्य रूपाला येऊन याची हत्या करून त्याला खातायत. तू पश्चिमेकडे गेल्यावर जे पाहिलंस ते मासे होते, उत्तरेकडे पाहिलंस ती झाडं होती, आणि दक्षिणेकडे जे पाहिलंस ते पक्षी वर्गातले प्राणी होते. मग त्याचा निष्कर्ष शतपथ ब्राह्मणामध्ये ही कथा येते. त्याचा निष्कर्ष ऋषी सांगतात, कुठल्याही प्राण्याची विना हेतू केलेली हत्या यासारखं महापाप नाही. आता हे आलं गोष्टी रूपाने. म्हणून लक्षात घ्या की ही पुराणातली उदाहरणं आहेत ना, ती सुद्धा तेव्हाची उपयोगी नाही, आजही उपयोगीच आहे. म्हणून असं कधीही म्हणू नका की पुराणातली वानगी पुराणात. मी वानगी म्हटला, वांगी नाही म्हटलं, कारण मूळ शब्द वानगीच आहे, वांगी नाहीये. पुराणातली उदाहरणं पुराणात ठेवून चालणार नाही. पुराणातली उदाहरणं ही व्यवहारात बघितली पाहिजेत आणि ती दिसतात, पटतात. आजही आपण विचार केला तर हा जो महामार्ग झाला, त्या महामार्गासाठी एकूण किती झाडांची कत्तल झाली असेल? आता ती सकारण होती का, अत्यावश्यक होती का?
आणि नसेल तर त्याच्या परिमार्जनासाठी मनुष्य म्हणून आम्ही काय केलं? मी मनुष्य म्हणून म्हणतो, शासन काय करेल वगैरे तो आपला संबंध नाही. माणूस म्हणून आम्ही काय केलं? आम्ही किती झाडं लावली किंवा लावलेल्या झाडांचं संवर्धन होण्यासाठी आम्ही कुठे काही प्रयत्न केले का? ते करण्याची गरज आहे. शेवटी हे सगळं आहे ना, हे आपण टिकवलं तर टिकणार आहे. मग ते पाण्याचे स्रोत असतील किंवा झाडं असतील, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील. पाण्याचे स्रोत म्हटलं तर यम आणि सावित्रीचा संवाद तो मुद्दामून अभ्यासा. आपल्याला फक्त ते वडाचे दोरे एवढंच माहिती, सत्यवान सावित्री कथा की आमचं तेवढंच दिसतं. ती कथा इतकी महत्वाची आहे. मी अनेक वेळा अनेक ठिकाणी हे सांगितलंय की ती कथा ऐकल्यानंतर योगी अरविंदांना काही वेगळी प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सावित्री नावाचं महाकाव्य लिहिलं. किती आहे मोठं? त्या महाकाव्यामध्ये 44,000 ओळी आहेत. 44,000 ओळींचं काव्य म्हणजे त्या कथेत काहीतरी असेल ना. उगाच कुठल्या तरी कथेवरती महाकाव्य नाही ना होत. त्याच्यामध्ये यम सावित्रीचा संवाद आलाय. यम आणि सावित्री यांची चर्चा चालली आहे. यम म्हणतो सावित्रीला की अगं तुझ्या नवऱ्याचा प्राण काही मी परत देणार नाहीये, तर तू उगाच कशाला माझ्या मागणे येतेस? तेव्हा ती सावित्री म्हणते, अरे असं कसं सांगतोस? कुठल्याही निमित्ताने का होईना ज्ञानी माणसाची संगत मिळाली ना तर ती सोडू नये असं शास्त्र आहे. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूच्या निमित्ताने का होईना तुझी आणि माझी भेट झाली, मग त्याचा लाभ मी करून घेतलाच पाहिजे. शेवटी नवरा मेला तो जाऊ दे, तो त्याच्या आयुष्याची दोरी संपली, तो गेला. मग तो गेल्यानंतर का होईना मला जर ज्ञान मिळणार असेल, माझ्या आयुष्याचं कल्याण होणार असेल तर ते मी करून घेईन. म्हणून मी जिज्ञासेने तुला प्रश्न विचारते. अशी सुरुवात आहे त्या संवादाची, यम सावित्री संवादाची. देवी भागवतामध्ये हा सगळा कथा प्रसंग आलेला आहे. महाभारतात पण आलाय, पण देवी भागवतात जास्त सविस्तर आलाय. आणि मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा आहे. आपण फक्त पर्यावरण हा विषय बघतोय म्हणून मी अन्य ठिकाणी वळत नाहीये. त्याच्यामध्ये यमाला सावित्री विचारते की जगातलं श्रेष्ठ पुण्य कर्म कोणतं? तेव्हा यम सांगतो, निरपेक्ष भावनेने एखादं सरोवर किंवा एखादी विहीर बांधावी आणि ती समाजाला अर्पण करावी, याच्यासारखं महापुण्य दुसरं नाही. सावित्री पुढचा प्रश्न विचारते, माझी एवढी ऐपत नसेल तर मी काय करू? कारण शेवटी असं आहे की असं तळ खणणं सोपं नाही. मला नाही, माझ्याकडे तेवढी ताकद नाही, आर्थिक नाही, शारीरिक नाही, कुठलीच नाही, मी काय करू? यम म्हणतो, मग तू असं कर, जी जुनी तळी आहे त्यांचा जीर्णोद्धार कर, त्याची डागडुजी कर, पहिल्या इतकंच पुण्य मिळेल. सावित्री म्हणते, तेवढीही माझी क्षमता नसेल तर? यम सांगतो, मग तू ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात, आपल्या भाषेत आताच्या पट्ट्यांच्या भाषेत मे महिन्यामध्ये अशा पाण्याच्या स्त्रोतांमधला गाळ काढून टाक. आता पुन्हा सांगतो, म्हणजे आपल्या आवारातल्या विहिरीतला गाळ काढला तर पुण्य मिळणार नाही, कारण त्याचं पाणी आपण वापरतोय. नाही तर माझी विहीर उसपली, चला पाणी पण स्वच्छ आणि पुण्य पण, असं नाही. निरपेक्ष भावनेने हा भाग विसरू नका. आणि मग ती म्हणते की तेही मला शक्य नसेल तर मी काय करू? त्या यम म्हणतो, मग इतकंच कर, पाणी घाण करू नकोस. पुन्हा मगाची व्याख्या आठवा, पुरा नवम भवती, जे जुन्या काळातलं असून आजला उपयुक्त असतं ते. पाणी घाण करू नकोस. आज गरजेचं आहे का नाही? नाही का? आज हे आवश्यकता आहे, हे करण्याची आज नितांत गरज आहे आम्हाला. चिपळूणचा विचार केला आणि चिपळूण नगरपालिकेमध्ये जे जुने नकाशे वगैरे पाहिले तर चिपळूण शहरामध्ये किती तळी होती
आणि आता किती आहेत नाही का. सहज सर्वे करा आणि मग जी गेली ती का गेली, तिथे आता काय आहे, मग उरलेली टिकवायची कशी नाही. आता हे सगळं झालं तर तो कट्टा सार्थकी हो ना, नाही तर मग तो नुसताच कट्टा गप्पा मारल्या आम्ही. कट्टा सार्थकी लागायला कृती झाली तर ते सार्थक आहे, नाही तर सार्थक नाही काय. अशा अशा गोष्टी घडतात अभ्यासाने. जेव्हा ते कळतं तेव्हा अशा गोष्टी घडवल्याही जातात. तुम्ही जर रत्नागिरी जवळच्या बसणी नावाच्या गावामध्ये गेला, एक मोठं तळ आहे, ते आपलं जुनं रामतीर्थ होतं ना, म्हणजे स्विमिंग टँक होण्याच्या आधीच तेवढा मोठा किंवा त्याच्यापेक्षा किंचित जास्तही मोठा असेल असा मोठा एक तलाव तिथे आहे. त्याला खांब तळ असं म्हणतात, की जो एका दमात एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जाता येत नाही असा. आणि मग मध्ये खांब पुरलाय का, मध्ये विश्रांती घ्यायला थांबता यावं म्हणून, म्हणून त्याला खांब तळ म्हणतात. हे तळ कोणी बांधलं तर जवळ नेवरे नावाचं गाव आहे, त्या कोतवड नेवरे वगैरे, तिथे चितळे नावाचं एक घराणं होतं. त्या चितळ्यांमधल्या एका दशग्रंथी ब्राह्मणाने त्या तिथे हे तळ बांधलं. ते कसं बांधलं तर आपलं अन्निक उरकायचं आणि कुदळ फावडं वगैरे घेऊन तिथे यायचं आणि स्वतः खणायला सुरुवात करायची. येणाऱ्या जाणाऱ्यांना विनंती करायची की तुम्ही पण जरा 4 पाट्या माती काढून टाका आणि पुढे जा. असं म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर लोक सहभागातून ते तळ तयार झालं. तळ अजूनही आहे, फक्त त्याच्यातला गाळ आणि त्याच्यातली अवस्था ही बघितल्यानंतर ते किती थोर होते आणि आम्ही किती करंटे आहोत दोन्हीचा नमुना लगेच कळतो. अधिक बोलत नाही, बसणी सासूरवाड आहे माझी, त्यामुळे मी आणखीन त्याला नाव जास्त ठेवत नाही. पण अहो पूर्वजांनी केलं ते आम्ही टिकवलं नाही तर उपयोग काय आहे मला सांगा. नुसतं शिवजयंती उद्या आहे तारखेने म्हणून शिवाजी महाराज की जय करण्यात काही अर्थ नाही. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप बरोबर आहे. पण त्याच्या पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात त्याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष. त्याच्यापेक्षा वेगळं केलं तर माणूस म्हणून घ्या, नाही तर घेऊ नका. तसं माझ्या पूर्वजांनी केलं ते निदान मी टिकवलं तर पाहिजे, ते सांभाळलं तर पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे हे पाहिलं पाहिजे. पुराणांमध्ये आमच्या पर्यावरणाचे येणारे असे वेगवेगळे संदर्भ आपल्याला थक्क करून जातात. आपल्या सगळ्या देवतांमध्ये दत्त हे एक वेगळं दैवत आहे पहा, की ज्या देवतेला गुरु आणि देव दोन्ही नावांनी संबोधलं जातं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाकी कुणाला गुरु आणि देव असं एकत्र नाही म्हटलं जात. पण दत्तांचं वैशिष्ट्य असं आहे की दत्तप्रभूंनी 24 गुरूंकडनं ज्ञान ग्रहण केलं. 24 मुख्य, बाकी सगळेच आहेत पण 24 विशेष. आणि त्याच्यात सुद्धा पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी निसर्गातल्या अनेक गोष्टींना ज्ञान घेतले. क्षमाशीलता त्यांनी पृथ्वीकडनं घेतली आहे. परोपकार त्यांनी झाडाकडनं घेतलाय. झाड कसं असतं, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, जो फांडावया घाव घाली का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्ष उदे जैसा. झाड लावणाऱ्याला झाड जितकी सावली देईल तेवढीच झाड तोडणाऱ्यालाही तेवढीच सावली देतो. हा परोपकार आहे झाडाचा. दत्तप्रभू म्हणतात हा माझा त्या झाडाकडून घेतलेला गुण आहे परोपकाराचा. पृथ्वी क्षमाशील आहे. मगाशी मी म्हटलं तसं आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत असतो पण ती आम्हाला पोटात घेते. मर्यादा पाळणं हा समुद्राचा गुण आहे. समुद्र कधी मर्यादा ओलांडत नाही. 2004 26 डिसेंबरला त्यांनी एकदाच मर्यादा ओलांडून दाखवली. जलक, ज्याला आपण सुनामी या नावाने ओळखतो नाही का, की एकच फटका देऊन दाखवला की काय होऊ शकतं.
म्हणून मर्यादा पालन शिकायचं असेल तर समुद्राकडनं शिकावं. उत्तमातलं उत्तम ग्रहण कसं करावं हे मधमाशीकडनं शिकावं. पण त्याच मधमाशींकडनं अतिसंग्रह केला तर विनाश होतो हे पण त्याने घ्यावं. कारण पोळं वाढल्यानंतर माणसं जाऊन तेवढंच कापून घेतात आणि ते जे कापलंय त्या कापलेल्या पोळ्याचा फायदा मधमाशांना होत नाही, मधाचा फायदा मधमाशांना होत नाही, भलत्यालाच होतो. म्हणजे त्या दत्तप्रभूंनी कसलं कसलं निरीक्षण केलंय. पतंगाचं निरीक्षण केलं, कोळ्याचं निरीक्षण केलं. पतंग म्हणजे फुलपाखरासारखा, त्याचंही निरीक्षण केलं. तो जसा त्या ज्योतीवरती झडप घालतो आणि स्वतःला संपवून टाकतो तसं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत की ज्या विषयांनी एकेका प्राण्याचा विनाश होतो असं सांगितलं जातं. आणि मग ते रचनाकार एका ठिकाणी विचारतात हे सगळे 5 तुझ्याकडे एकत्र आहेत. कस्तुरी मृगाचा विनाश शब्दांमुळे होतो, म्हणजे त्याला गायनाच्या आवडीमुळे त्याचा विनाश होतो. हत्ती हा पकडला का जातो? कारण त्याला स्पर्शाची ओढ असते, हत्तीनीच्या स्पर्शाची. रूपाची ओढ कशाला असते? आता सांगितला तो पतंग. रसाची ओढ कशाला असते? रसाची ओढ असते माशाला. तो गळ लावलेला असतो ना, त्या गळाच्या आमिषाला तो ओढला जातो. समर्थ म्हणतात गळ गिळता सुख वाटे, ओढू जाता घसा फाटे, तसं होतं त्याचं. आणि गंध, तो भुंगा अडकतो. मिटता कमल दल, तो भुंगा त्याच्यामध्ये अडकतो. कवी म्हणतो हा प्रत्येक प्राणी एकेका विषयामुळे संपला, पण हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे तुझ्याकडे एकट्याकडे आहेत. तर तू किती लवकर संपशील याचा विचार कर. मग ते निरीक्षण दत्तप्रभू करतात प्राण्यांकडनं. म्हणून दत्तप्रभूंचे हे 24 गुरु समजून घेतले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, निसर्ग वाचला पाहिजे. वाचला पाहिजे म्हणजे टिकला पाहिजे या अर्थाने नाही, वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि तो कृतीत आणला पाहिजे. आज हे करण्यासाठी त्या निसर्गाकडे नीट डोळसपणाने आम्ही लक्ष दिलं पाहिजे. झाडं लावायचे तर ती झाडं लावताना सुद्धा ती पर्यावरणपूरक कशी असतील, मग आमचे ऋषीमुनी काय सांगतात त्याचंही चिंतन केलं पाहिजे. माऊलींनी फार सुंदर सांगितलं की झाडांच्या बिया लावताना कशा लावा, कुठपासून मार्गदर्शन आहे. काय म्हणतात माऊली की म्हणाले ज्याप्रमाणे शेतकरी असतात, नाना कृषी वलू आपुले, पांघुरवी पेरिले. जे पेरले ते पांघरून टाकतात, म्हणजे त्याच्यावर माती घालतात. तसं म्हणाले तुमच्या सत्कर्मांवरती माती घाला. म्हणजे काय, त्याचं प्रदर्शन करू नका. म्हणजे माऊलींना शेती माहित होती, बियाणं कसं पेरायचं त्याचं ज्ञान माऊलींना होतं. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये अनेक गोष्टी सांगतात. त्याच्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांवर 5 स्वतंत्र समास लिहितात. आणि पाण्यासाठी तर काय गोड लिहिलंय त्यांनी. एकच ओवी आहे पण त्याच्यात सगळं पाण्याचं आलंय. उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलोलिक आहे. अलोलिक म्हणजे अलौकिक. पाणी तारक आहे म्हणजे तारणार आहे, म्हणून तर त्याला जीवन म्हणतो आपण. पण तेच पाणी उदक मारक. आता आपल्याला काही सांगायला नको, उदक मारक म्हणजे काय. उदक नाना सौख्यदायक, विविध प्रकारची सुख देणारं पाणी आहे. उन्हातनं आल्यानंतर ते गार पाणी हातापायावरती घेतलं, तोंडावरनं ओला हात फिरवला की किती सुख वाटतं. पाऊस पडत असताना धबधबे पाहायला गेलं तर ते सुख कसं असतं नाही का. किंवा आपण चाललोय आणि कडेला समजा एखादं कारंज उडतंय तर त्याचे जे तुषार आपल्या अंगावरती पडतील त्याने कसा आनंद होतो. म्हणून उदक नाना सौख्यदायक, उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलोलिक म्हणजे अलौकिक आहे. आणि पाणी कसं वापरलं पाहिजे.
तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्याच्यातला एक चरण आहे फार महत्वाचा आणि सुंदर आहे. उदक चालवावे युक्ती, पाणी युक्तीने चालवा. म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत वॉटर मॅनेजमेंट करा. उदक चालवावे युक्ती म्हणजे पाणी युक्तीने वापरा. किती छान उपदेश आहे बघा, किती मार्मिक उपदेश आहे. तेच जे मी मगाशी म्हटलं, गजानन महाराज स्वच्छ पाणी पित होते का कुठलं साठलेलं पाणी त्यांनी घेतलं होतं. त्याच्यातनं आम्हाला काय शिकवलं. आज आम्ही पाण्याचा अपव्यय किती करतो. हल्ली अनेक वेळा मंगल कार्यालयांमध्ये वगैरे पाहुणे आल्यानंतर त्यांना प्रत्येकाला ते ग्लास देतात आणून, आणि दर 10-15 मिनिटांनी ते पाण्याचे ग्लास येतच असतात. मग काही जण नुसतंच एक घोट प्यायचा आणि बाकीचा ठेवून द्यायचं. मग ठेवलेल्या पाण्याचं काय होतं, एकूणच दिलं जातं ना. तज्ञ माणसं आज सांगतात की तिसरं महायुद्ध जर झालं तर त्याचं एक कारण पाणी हे असेल. हे तज्ञांचं मत आहे की पाण्यावरनं संघर्ष होतील. मग ते पाणी नीट वापरणं ही तुमची माझी जबाबदारी नाही का. संत वाङ्मय त्याला विवेक म्हणतात. विचार, वेग आणि कर्तव्य या तिन्ही मिळून बनलेला शब्द म्हणजे विवेक. वी फॉर विचार, वे फॉर वेळ आणि वेग, आणि क म्हणजे कर्तव्याची जाणीव. योग्य तो विचार करणं, योग्य त्या वेळी तो आचरणात आणणं आणि आपल्या कर्तव्याचं भान ठेवणं. हे जर केलं तर मग आम्ही उदक चालवावे युक्ती हे समजून घेऊ शकतो. संत वाङ्मय आणि पुराण लागलं का, काय झालं, एक प्रेम पडलेलं. ठीक आहे, आपण आपल्या विषयाकडे येऊ आता. संत वाङ्मय आणि पुराण हे आपल्याला या प्रकारे पर्यावरणाची उदाहरणं देतात, पण ती उदाहरणं सुद्धा महत्वाची आहेत. खरं तर त्यांना सांगायचा भाग हा जीवनाची, नरदेहाची सार्थकता आहे. त्याच्यासाठी त्यांनी दिलेली ही उदाहरणं आहेत. ते काही निसर्ग प्रचारक प्रसारक नाहीत, पण त्यांना जे सांगायचंय ते सुद्धा आपल्याला आत्ताच्या दृष्टीने महत्वाचं आहे. साधं सांगतो, आपण ना बऱ्याच वेळा नावं ठेवतो अनेक गोष्टींना. म्हणजे खरं सांगायचं तर आमच्या बोलण्याचं निरीक्षण केलं तर आपल्या बोलण्यामधला 90% भाग हा एकतर आत्मस्तुती असतो किंवा परनिंदा असतो. म्हणजे 90% बोलणं आम्ही किती शाण आहे किंवा तो कसा मूर्ख आहे एवढ्यावरतीच असतं. ते सोडून 10%च, म्हणजे ह्या दोन गोष्टी सोडल्या ना तर माणसं मौन पाळायला शिकतील. एवढंच करायचं नाही फक्त. इतकं आपलं चाललेलं असतं दुसऱ्याला नावं ठेवणं. पण आपलं छांदोग्य उपनिषद आहे, ऐतरेय उपनिषद आहे ना, ते ऐतरेय उपनिषद सांगतं की तुम्ही काही गोष्टींची निंदा करणं टाळा, तो दोष आहे. मग त्याच्यात काय त्यांनी सांगितलंय, दोनच फक्त महत्वाच्या गोष्टी सांगतो. त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या निंदा कोणाची करू नका, पण त्याच्यातल्या दोन की ज्या टाळल्याच पाहिजे. पहिली गोष्ट, अन्नम न निंद्या तद्व्रतम, अन्नाची निंदा करू नका, हे व्रत आहे. जेवताना अन्नाला नाव ठेवत जेवू नका, हे असं आहे का, हे तसं आहे का, नका करू, ते व्रत आहे. आणि दुसरं काय सांगितलं माहितीये, पर्जन्यम न निंद्या तद्व्रतम, पावसाला नावं ठेवू नका, हे व्रत आहे. आणि तो बिचारा पडला तरी शिव्या खातो आणि नाही पडला तरी बघा ना, पडला नाही तरी काय, आता अजून पडत नाहीये म्हणून आम्ही ओरडतो. आणि आम्हाला बाहेर जायचं असतं तो थांबलेला नसतो, आम्हाला छत्री घ्यायचा आळस असतो. अगदी आम्ही निघालो की येतोच नाही म्हणूनही शिव्या खातो. पण तेव्हा ऋषी मुनींनी सांगून ठेवलंय, पर्जन्यम न निंद्या तद्व्रतम, पावसाला नावं ठेवू नका, ते व्रत आहे.
कारण अहो त्याच्यावरती तर जगतोय आपण. आपली शेती दोन प्रकारची आहे असं कौटिल्याने सांगितलं. एक देवमातृक आणि एक नदी मातृक. देवमातृक म्हणजे काय? पावसाच्या पाण्यावर होणारी. आणि नदी मातृक म्हणजे तळ सरोवर याच्यावरती होणारी. आणि कौटिल्य म्हणतो ज्यांच्याकडे नदी मातृक शेती आहे ना तो भाग संपन्न आहे, आणि देव मातृक शेती ज्याच्याकडे आहे ना तो भाग संपन्न आहेच असं नाही. कारण पाऊस नाही पडला किंवा अति झाला तर संपत सगळं. मग त्यांनी खतांचे प्रकार सांगितले. खत कोणती असावी? तुम्ही जर याज्ञवल्क्य आणि पराशर या ऋषींचं लिटरेचर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे, या लोकांनी कसला कसला अभ्यास केलाय. पराशरांचा एक ग्रंथच प्रसिद्ध आहे, त्याचं नाव आहे कृषी पराशर. शेतीचं मार्गदर्शन करणारा पराशर ऋषींनी लिहिलेला ग्रंथ. तुम्हाला विहीर खणायची असेल तर तिथे कोणती झाडं बघा. वारुळाची वरचा टॉप आहे तो तोडा, की आतमध्ये तुम्हाला कशी दिशा दाखवली जाईल. मग त्या दिशा जर पाहिल्यात तर तुम्हाला पाण्याचा स्रोत कसा मिळतो त्याचं मार्गदर्शन पराशर ऋषी करतात. आणि ते सांगतात ढग आहेत ना, ढग, त्या ढगांचे 9 प्रकार आहेत. ढगांचे 9 प्रकार आहेत. आपल्याला काळा आणि पांढरा एवढेच रंगावर माहिती आहे. त्यांनी 9 प्रकार सांगितले आणि त्याच्यातले सांगितले पाऊस पाडणारे ढग 4च आहेत, बाकीचे 5 पाऊस पाडत नाही. किती निरीक्षण केलं असेल. विष्णू धर्मोत्तर पुराण जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये नद्यांची देवळं करा असं त्यांनी सांगितलं. आणि देवळं करताना पुन्हा काय म्हणाले की त्या नद्याला तुम्ही कोणती वस्त्र नेसवाल, त्याला कोणत्या रंगाची साडी नेसवाल. मग यमुनेची साडी काळी असावी, मी काळसर वर्णाकडे जावी, गंगेची पांढरी असावी. आता असं का? सोपं आहे, त्या पाण्याचा रंग कसा आहे. गंगेचं वाहन कोणतं? ते म्हणतात मूर्ती तयार केली तर गंगेचं वाहन म्हणजे मगर, आणि यमुनेचं वाहन कोणतं? कासव. का? त्या नद्यातनं ते प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही जर कधी शंकरांच्या देवळामध्ये गेलात जुन्या, तर त्या देवळांच्या भिंतींवरती तुम्हाला ही शिल्प दिसतील. स्त्री शिल्प, हातामध्ये हंडा घेतलेला असं दिसलं, कळशी घेतलेलं दिसलं की समजायचं ती नदी आहे. आणि मग त्याच्या पायाखाली बघायचं, तिथे जर मगर दिसलं तर म्हणायचं ही गंगा आहे, आणि कासव दिसलं तर म्हणायचं ही यमुना आहे. गंगा हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि यमुना हे भक्तीचं प्रतीक आहे. शिवांचं दर्शन घेत असताना तुम्ही काय करा, तर तुम्ही विवेक आणि वैराग्याचा आधार घ्या. ती आहेत नंदीची 2 शिंग, त्याच्या मधनं शिव पाहायचे. आणि नुसते विवेक वैराग्य पाहून उपयोग नाही, त्याला ज्ञान आणि भक्तीची जोड द्या. म्हणून गंगा आणि यमुना आहेत. व्याडेश्वराच्या देवळात गेलात तर त्याच्या बाहेरच्या कंपाऊंड वॉल आहे ना, त्या कंपाऊंड वॉल वरती दोन्ही शिल्प आता नुकती म्हणजे काही 5-7 वर्षापूर्वी सिमेंटची केलेली आहे. आणि दगडातली पाहायची असतील तर कर्णेश्वरला कसब्याला जा, तिथे ही दोन्ही शिल्प तुम्हाला पाहायला मिळतील. काय होतं माहितीये का, आम्ही देवळात गेल्यावर पहिले डोळे मिटून घेतो, हात जोडायचे, डोळे मिटून घ्यायचे, आजूबाजूला बघायचं नाही, कोणी सांगितलं माहिती नाही, पण ते डोळस पण पहा. आता बघा, नर्मदा नदी आहे, त्या नर्मदा नदीचं नेमावर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. आली आहे तुमची नर्मदा. नेमावर हे ठिकाण प्रसिद्ध आहे का? कारण ते नर्मदा मैयाचं नाभिस्थान आहे. आता नाभी म्हणजे बेंबी, शरीराचा साधारण मध्यभाग. याचा अर्थ त्या ऋषी मुनींना उगमापासून समुद्रापर्यंत म्हणजे रत्नसागरापर्यंत, अमरकंटक ते रत्नसागर, ही लांबी माहित होती म्हणून मध्य काढला ना. म्हणजे त्याच्या मेजरमेंट्स त्यांना मिळाल्या की नाही का? मग हे ज्ञान त्यांना होतं. म्हणून लक्षात घ्या की हे ग्रंथ केवळ परमार्थ शिकवणारे नाहीत. परमार्थ आहेच,
पण परमार्थापेक्षा हे प्रॅक्टिकल सुद्धा आहे, ते पाहिलं पाहिजे आम्ही. हे समजून घेतलं पाहिजे की अरे हे आम्हाला आहे. सत्वगुणाची लक्षणं दासबोधात वाचताना तुळशी वृंदावन लावा हे समर्थ का म्हणतात ते समजून घेतलं पाहिजे. त्यांनी सरोवर वगैरे वगैरे काय सांगितले त्या सत्वगुणात तेही पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचताना मी मगाशी सांगितलं तसं इवर असेल किंवा जे त्याचं उदाहरण दिलं द्राक्ष आणि दूध, तेही पाहिलं पाहिजे की अरे ह्याचे प्रयोग आम्ही करून बघू शकतो का. ते जर आम्ही केलं तर आजच्या मुलांना सुद्धा आम्ही या ग्रंथांची गोडी लावू शकू. नाहीतर हा आत्ताचा जो विषय आहे ना संत वाङ्मय आणि पर्यावरण वगैरे, की लोक पटकन हा म्हणजे काय, म्हणजे तुम्ही तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरीवर बोलला. पण तुमच्या लक्षात आलं असेल एवढा वेळ झाल्यानंतर मी आता पहिल्यांदा वृक्षवल्लीचा उल्लेख केला. तो सुद्धा अशासाठी केला की सगळं झाल्यावर नाही ते बोलला नाही असं होईल म्हणून मी केला. पण अरे ते सोडून सुद्धा बरंच आहे. एवढा एकच अभंग नाहीये आमच्याकडे. आपल्याकडे शिवांची स्तुती करणारी एक संस्कृत वैदिक रचना आहे, त्याला रुद्र असं म्हणतात. त्याचे 11 चमक आणि 11 नमक आहेत. नमक म्हणजे नमस्कार आणि चमक म्हणजे मागणी, हे मला दे ते मला दे. त्याच्यामध्ये रुद्र कोणत्या कोणत्या रूपात पाहिल्या ऋषी मुनींनी माहिती. गवताच्या पात्याच्या रूपात असलेल्या रुद्रा तुला नमस्कार असो. उंच उंच वृक्षामध्ये मंडित असणाऱ्या रुद्रा तुला नमस्कार असो. पाऊस पाडण्याचं ज्ञान असणाऱ्या रुद्रा तुला नमस्कार असो. आणि पुढचं तर भारी आहे, पाऊस थांबवण्याचं ज्ञान असणाऱ्या रुद्रा तुला नमस्कार असो. आज सिल्वर क्रोमाइडचा उपयोग करून जर पावसाळी ढग वरती असतील तर त्याच्यात ते सीड्स टाकून म्हणजे सिल्वर क्रोमाइडचा फवारा करून पाऊस पाडण्याचं तंत्रज्ञान विकसित झालंय. पण अतिवृष्टी होत असेल तर थांबवण्यासाठी काय करावं अजून आम्हाला कळलं नाहीये. पण रुद्र लिहिणारे म्हणतात पाऊस थांबवण्याचं ज्ञान असणाऱ्या रुद्रा तुला नमस्कार असो. मग ते काय होतं खूप सरोवर याचाही संदर्भ ते देतात आणि त्याच्यात असणाऱ्या रुद्रा तुला नमस्कार असो. म्हणजे त्या रुद्रात त्यांनी कुठे पाहिलं, चराचरात पाहिलं. ते शंकर त्यांना कुठे कुठे दिसले, चराचरात दिसले. आणि त्यांच्याकडे मागण्या करताना सुद्धा त्यांनी अशाच केल्या, ज्या मागण्या निसर्गातनं मिळणाऱ्या गोष्टींची आहेत त्याच्यातली एकच मागणी अहोरात्रयोर वृष्ट्या, म्हणजे अहोरात्र पडणारा पाऊस त्यांनी मागून घेतलाय की तो हवाय आम्हाला, तो गरजेचा आहे. कधीतरी तो संततधार पाऊस आवश्यक असतो. पाहिलं पाहिजे. आम्ही भगवान श्रीकृष्णांचं चरित्र पाहतो, पण चरित्र पाहताना नुसतंच गोवर्धनाचा विचार करतो, डोंगर वर धरला, हा नाही विचार करत की इंद्राची पूजा सोडून पर्वताची पूजा का केली हो, आणि त्याला गोवर्धन हे नाव का दिलं. गोवर्धन या शब्दाचा अर्थ आहे गाहा वर्धयती कोमल तृण पत्रादी दानेन इति गोवर्धना. जो आपल्याकडच्या कोमल ताज्या आणि लुसलुशीत अशा गवत आणि कोवळ्या पानांच्या दानाने गोधनाचं वर्धन करतो त्याला गोवर्धन म्हणतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याची पूजा करा. तो पाऊस पाडतो, पण हे जे पोषण देणारे आहेत, वनस्पती देणारे आहेत, त्या पर्वतराजाला पहिलं पूजन करा. ते लक्षात येतच नाही आमच्या. ठीक आहे, त्याचा विचार आम्ही करत नाही. कालिया मर्दन असं आपण म्हणतो, पण मर्दन म्हणजे कालियाला मारलं का हो. कालियाला मारलं का भगवंताने, नाही मारलं. मग काय केलं, तिथून बाजूला केलं. इथे तू नकोस, इथे तुझी आवश्यकता नाही, पण पर्यावरणात तुझी आवश्यकता आहे, तू अन्यत्र जा. का मारला का नाही,
मारला का नाही? कारण त्या सापाचं सुद्धा स्थान आहे ना. आपल्या संस्कृतीने प्रत्येक प्राण्याला महत्वाचं पूजनीय स्थान दिलंय. मग ती गाय असेल, बैल असेल, नाही का? गोवत्स द्वादशी म्हटलं की गाय वासराची पूजा येते, पोळा म्हटलं की बैलाची पूजा येते, नागपंचमी म्हटलं तर नागाची येते, वटपौर्णिमा असेल किंवा अश्वत्थाचं व्रत असेल, वडाची पिंपळाची पूजा येते, औदुंबराची पूजा येते. आमच्या घराला जो उंबरठा घातला जायचा, त्या उंबरठ्याला सुद्धा उंबरठा शब्द का आला? त्या औदुंबराच्या झाडाचा असायचं म्हणून. झाडाची पानं तोडताना सुद्धा झाडांची प्रार्थना करावी अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. क्षमा मागावी, मला देवांच्या पूजेसाठी तुझी पत्र किंवा फुलं हवी आहेत, तेवढीच मी काढतो. तेवढीच म्हणजे आवश्यक आहे तेवढीच, आणि ती सुद्धा मी लावलेल्या झाडाची. माझ्या मनाचं नाहीये, हे पूजेतलं सांगतोय मी. मया ऋतानी पूजार्थम पुष्पाणी प्रतिगृह्यताम. हा मंत्र आहे तिथला, मया ऋतानी. ऋतानी म्हणजे त्या झाडाची काळजी घेऊन, संगोपन घेऊन जे झाड मोठं केलं त्याची. आणि ऋताच्या वेगळ्या अर्थाचा शब्द आहे, त्याला म्हणतात अपहृत. त्याच्यावरनं शब्दाला अपहरण. शास्त्रकार सांगतात फुलं देव कोणती स्वीकारतात? एक, स्वतःच्या बागेतली. 2 नंबर, विकत घेतलेली. 3 नंबर, दुसऱ्याच्या बागेतली पण त्याच्या मालकाला विचारून काढलेली. आणि देव कुठली फुलं स्वीकारत नाहीत? चोरलेली फुलं स्वीकारत नाहीत. हे आहे, आम्ही काल्पनिक सांगत नाही, मी आधार काढून दाखवीन तुम्हाला. हे का समजून घेतलं पाहिजे? कारण आम्ही हे सगळे उद्योग करताना झाडाच्या फांद्या मोडून ठेवतो. पुण्य करतो का पाप करतो? नाही, पुण्य करतो का पाप करतो? पाय आपण असे आपण विचार केला पाहिजे. म्हणून या पुराणांचा, संत वाङ्मयाचा सगळ्याचा नीट डोळस विचार झाला पाहिजे. घर बांधताना भूमिपूजन काय येतं? त्या भूमीला का आम्ही पूजा करतो तिची? श्रावण कृष्ण त्रयोदशीला कोकण भूमीची पूजा करा असं परशुरामांनी का सांगितलं? कधीतरी विचार केला पाहिजे. तो कृतज्ञता भाव का दिला देवानी? आणि नुसता तो विचार करून चालणार नाही. हे निसर्गाचं व्रत आहे, ते व्रत आपण घेतलं पाहिजे आणि ते पुढच्या पिढीकडे सुपूर्द करून ती ते करते की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि ते जर झालं तर आता जे काही माझं बोलणं आहे ते सार्थकी लागलं असं मला वाटेल. मला वाटतं तास झाला असेल. झालं ना? नाही, तुम्ही ऐकले बोलवा, मग मी पुन्हा येईल. मला काय घड्याळ नाही आणि मी मोबाईल वगैरे ठेवत. मग झाले बराच वेळ, कारण 1 तासाच्या वर झाला. म्हणजे मी म्हटलं नाही, त्या नाही म्हणाल्यावर मला वाटलं म्हणजे अजून तासभर व्हायचं आहे असं. म्हटलं असं कसं होईल? शेवटी कसं आहे ना, आपली संस्कृती मर्यादा पण शिकवते. अति सर्वत्र वर्जेत असंही आपली संस्कृती शिकवते. आणि त्यामुळे पुरे म्हणा इथपर्यंत ताणण्यापेक्षा आता थांबूया, मग तुम्ही अजून बोललात तरी चालेल. मग मी म्हटलं तसं परतच्या वेळेला असं म्हणणं चांगलं असतं. सगळ्याचा मतितार्थ एवढाच आहे की आमच्या संस्कृतीने या पर्यावरणाकडे खूप डोळसपणाने पाहिलंय. बरं, हे अभ्यासायचं असेल तर पुन्हा प्रश्न येईल की हे आम्हाला कुठे मिळेल? तर गुरुमतळीवरती KB बापट गुरुजी हे जे सत्पुरुष होऊन गेले, त्यांच्या ब्रह्मशाळेमध्ये 12,000 पुस्तकांची लायब्ररी आहे आणि त्याच्यात हे सगळे संदर्भ मिळतील. मी काढून दाखवीन.
फक्त पुस्तकं घरी देणार नाही, तिथे बसून वाचायची. कारण ती गेली की परत येत नाही, त्यामुळे ती वाचायला तिथे अगदी आनंदाने देईल. ती मुद्दामून पहा आणि हा निसर्ग संवर्धनाचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवा. झालेली सगळी सेवा त्या निसर्ग देवतेच्या चरणी अर्पण करूया. आपल्याकडे या निसर्गाकडे डोळसपणे पाहणारा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे होऊन गेले. खरंच आहे की आज्ञापत्र, मगाशी ओंकारने उल्लेख केला, आज्ञापत्र म्हणजे पत्र नाहीये ते ऍक्च्युअली. महाराजांनी प्रसंगाने ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञांचं छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्र पंत अमात्यांकडून संकलन करून घेतलं की माझ्या वडिलांनी काय काय शिकवलं, काय काय सांगितलं ते जरा लिहून काढा. आणि त्याप्रमाणे त्याने केलेलं, ज्याला कंपायलेशन म्हणतात, ते एकत्रीकरण म्हणजे आज्ञापत्र. पण त्याच्यात सुद्धा किती बारीक विचार आहे की जर सैनिक जात असतील तर त्यांनी गावातल्या तुळशीच्या पानालाही हात लावू नये. विशेषतः जो त्या तुकडीचा प्रमुख असेल त्याने तर हात लावूच नये. कारण म्हणाले, तू एक पान तोडलंस की तुझ्या मागच्या येणाऱ्या लोकांकडून गावात औषधालाही तुळस शिल्लक राहणार. त्याने तोडलं. जर आरमाराला होडी तयार करायची असेल तर योग्य मोबदला देऊन झाडं तोडून घ्यावीत असं राजे सांगतात. आणि 1674च्या मे महिन्यातलं जे पत्र आहे, जे रेवाच्या माळवरच्या म्हणजे आपल्या इकडच्या दसपटीतल्या त्या तिथल्या सैनिकांना आलेलं पत्र आहे ना, ते तर फार अप्रतिम आहे. रात्री झोपताना सुद्धा जे पणती असते त्या पणतीतली वात विझवून झोपा, नाहीतर तेलाच्या विषाने उंदीर येईल आणि ती जळती वात घेऊन जाईल. ती जर गावताच्या गंजीवर पडली तर गंजी जळेल आणि मग तुमचे घोडे खातील काय. आणि घोड्यांचं पोषण झालं नाही तर असे दुबळे घोडे लढतील कसे. म्हणून ते जाणते राजे, त्या जाणत्या राजांचा आज पूर्वसंध्येला, तारखेने त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कृतज्ञ स्मरण करून थांबतो. पुन्हा एकदा संयोजक आणि तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.